नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. श्रावण आला की शिवमंदिरात बेलपत्र, अभिषेक, ओम नमः शिवायचा जप आणि शिवस्तुतीचे स्वर घुमू लागतात. पण श्रावणातच शिवाची पूजा इतकी विशेष का मानली जाते? तुझवीण शंभो मज कोण तारी असं आर्तपणे म्हणणाऱ्या या शिवस्तुतीचा नेमका अर्थ काय? अनेकदा आपण कैलास राणा शिवचंद्र मौळी हा श्लोक पाठ केलेला असतो, पण हे संपूर्ण स्तोत्र तुम्ही ऐकलं आहेत का? चला तर आज आपण जाणून घेऊया या श्रावणातील शिवोपासनेचा अर्थ आणि श्री शिवस्तुतीचा भावार्थ. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानलं गेलं आहे. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असं सांगितलं आहे. श्रावण महिन्यात केली जाणारी शिवाची पूजा इतकी विशेष का मानली जाते याची खरं तर वेगवेगळी कारणं सांगितली जातात. या संबंधातील एका गोष्टीनुसार जेव्हा सनत राजकुमारांनी महादेवाला विचारलं की श्रावण महिना आपल्याला का प्रिय आहे, तेव्हा महादेव म्हणाले की देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला. त्या घटनेने शिवशंकरही व्यथित झाले. पण देवी सतीने पार्वतीच्या रूपाने पर्वतराज हिमालय आणि राणी मैना यांच्या घरात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केलं आणि विवाह केला. त्यामुळे महादेवाला श्रावण महिना विशेष प्रिय झाला. त्यामुळेच आजही श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात. आणखी एक कारण पुराणांनुसार सांगितलं जातं ते असं की देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं तेव्हा सर्वप्रथम हलाहल विष बाहेर आलं. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. विश्वाच्या रक्षणासाठी भगवान शिवांनी हे विष प्राशन केलं. विषाची तीव्रता कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्या मस्तकावर सतत जलाभिषेक केला. ही गोष्ट श्रावण महिन्यातच घडली, म्हणून श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याची परंपरा याच घटनेच्या स्मरणार्थ सुरू झाली. शिवांनी सृष्टीच्या कल्याणासाठी हलाहल पचवलं त्याविषयीची कृतज्ञता म्हणून आपण पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करतो. चला तर आपणही हर हर महादेव म्हणत शिवस्तुती म्हणून प्रसिद्ध असलेलं हे जे स्तोत्र आहे ते समजून घेऊया. हे स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे खरं, पण ते कोणी रचलं याची विश्वसनीय माहिती काही मिळत नाही. अर्थात करता ठाऊक नसला तरी हे स्तोत्र मात्र अनेकांना तोंडपाठ असतं, कारण ते इतकं सुंदर लिहिलंय की म्हणता म्हणता आपण आपोआपच शिवभक्तीत रममाण होतो. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. या एका श्लोकात भगवान शिवांचं संपूर्ण व्यक्तिमत्व उभं राहतं. ते हिमालयावरील कैलासाचा अधिपती आहेत, पण त्यांचं रूप कसं आहे तर ते राजे नव्हे, योगीराज आहेत. त्यामुळे राजेशाही अलंकारांनी नव्हे तर चंद्र आणि नागांनी सुशोभित आहेत. चंद्रमौळी हा शब्द सुद्धा बघा किती सुंदर आहे. त्यांनी मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्यांनी धारण केलेल्या प्रत्येक गोष्टींसोबत काही ना काहीतरी कथा आणि प्रतिकात्मक अर्थ दडलाय. जसं अनेक जण मानतात की हलाहल प्राशन केल्यावर तो दाह कमी व्हावा म्हणून त्यांनी शीतल चंद्राला मस्तकावर धारण केलं. तर आणखी एक कथा सांगितली जाते. चंद्राच्या पत्नी म्हणजे प्रजापती दक्षाच्या 27 नक्षत्र कन्या आहेत. यापैकी रोहिणी त्याच्या सर्वात जवळची. चंद्र हा रोहिणीला सर्वात जास्त जीव लावतो, म्हणून दुःखी झालेल्या चंद्रमाच्या इतर पत्नींनी वडील प्रजापती दक्ष यांच्याकडे चंद्राची तक्रार केली. तेव्हा प्रजापती दक्षाने चंद्राला तुझा क्षय होईल असा शाप दिला. त्यामुळे चंद्र कलेकलेने कमी होऊ लागला, क्षीण होऊ लागला. चंद्राची ही दशा पाहून नारदजींनी चंद्राला महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चंद्राने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अगदी कठोर तपश्चर्या सुरू केली. चंद्राच्या या तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाच्या कृपेने पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण रूपात प्रकट झाला आणि त्याला त्याच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली. मग चंद्राने महादेवाला विनंती केली की त्यांनी चंद्राला स्वतःच्या डोक्यावर धारण करावे. चंद्राची ही विनंती महादेवाने मान्य केली आणि तेव्हापासून महादेवांनी चंद्राला मस्तकी धारण केलं.
म्हणून ते चंद्रमौळी झाले. मौळी म्हणजे मौली म्हणजे मस्तक. पण आपण घर माझे चंद्रमौळी असंही ऐकतो. तिथे अर्थ होतो घराच्या डोक्यावर चंद्र येणे. भगवान शंकर यांनी फणींद्राला म्हणजे सर्पराजाला सुद्धा धारण केलंय. कधी त्यांनी प्रेमाने गळ्यात धारण केलेलं आहे, तर कधी मस्तकी मुकुटासारखं धारण केलंय. फणींद्र माथा मुकुटी झळाळी. का बरं हा मान त्यांना मिळालाय? वासुकी नाग हा समुद्र मंथनाच्या वेळी मंथन करण्यासाठीची दोरी बनला. त्याच्या या सेवेने प्रसन्न होऊन शिवाने त्याला आणि त्याच्या कुळाला आपल्या अलंकारात स्थान दिलं. भगवान शिव आशुतोष आहेत, पटकन प्रसन्न होणारे आहेत. त्यांच्या अंतःकरणात अथांग करुणा आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतो, तुझ वीण शंभो मज कोण तारी. हे शंभो, या संसार सागरातून मला तारणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे? रविंदू दवानल पूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. रविंदू म्हणजे रवी म्हणजे सूर्य आणि इंदू म्हणजे चंद्र आणि दवानल म्हणजे वणवा किंवा प्रचंड अग्नी ज्याने आपल्या कपाळी धारण केलेले आहेत. पहा, 3 नेत्र म्हणून तेजाची सूर्य, चंद्र आणि अग्नी ही 3 रूपं सांगितली. या 3 डोळ्यांविषयी सुद्धा एक कथा सांगितली जाते. एके दिवशी भगवान शिव ध्यान करत असताना पार्वतीने मागून येऊन दोन्ही हातांनी भगवान शंकरांचे डोळे बंद केले. असं मानलं जातं की भगवान शिवाचा उजवा डोळा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो आणि डावा डोळा चंद्राचं प्रतिनिधित्व करतो. आता दोन्ही डोळे बंद केल्याने सर्वत्र गोंधळ उडाला, कारण विश्व अंधारात बुडालं. तत्काळ शिवांनी अग्नी उत्सर्जित करण्यासाठी त्यांच्या दैवी शक्तीने त्यांच्या कपाळावर 3रा डोळा तयार केला. असे ज्याचे नेत्र स्वतःच्या तेजाने अज्ञानरूपी अंधाराचा नाश करतात ते भगवान शिव. ते संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी आहेत आणि कामदेवाचाही अभिमान मोडणारा आहेत. त्यांनी मदनाला जाळून नष्ट केलं, ही कथा तर आपल्याला ठाऊक असतेच. अशा हे शिवशंभो, तुझ्याशिवाय माझं रक्षण कोण करणार? तिथेही भगवान शंकरांनी प्रेमाचा नाही तर अनियंत्रित वासनांचा नाश केला. म्हणून शिव हा दमनाचा नव्हे तर संयमाचा देव आहे. जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व विनाशकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मा, विष्णू, महेश या उत्पत्ती, स्थिती आणि लयाची देवता मानल्या गेल्या आहेत. म्हणजेच शिव संहाराची देवता आहेत. म्हणून शिव स्मशानात राहतात. इतर देव अलंकारांनी सजलेले असतात, तर हे भस्म चंदनाच्या उटीसारखं लावतात. कपालमाला म्हणजे नररुंडाची अर्थात कवट्यांची माळ घालतात. पंचानन म्हणजे 5 मुख असलेले, 4 दिशांना 4 मुख आणि 1 ऊर्ध्व मुख अशी कल्पना आहे. भगवान शिव पंचमहाभूतांचेही अधिपती आहेत. सृष्टी म्हणजे निर्मिती, स्थिती, पालन, संहार, तिरोधान म्हणजे मायेचं आवरण, सत्य झाकून ठेवणं आणि अनुग्रह, कृपा करून मोक्ष देणं. ही 5 कार्य भगवान शिवच करतात. म्हणून त्यांना पंचानन असं म्हटलं जातं. त्यांना गौतमी प्रिय आहे. म्हणजे कोण? तर गोदावरी नदी. महर्षी गौतम यांनी गोदावरीला पृथ्वीवर आणलं म्हणून तिला गौतमी असंही म्हणतात. गौतमस्य गवे जीवनम ददाती इति गोदा. म्हणजे गौतम ऋषींच्या हातून अपघाताने मरण पावलेल्या गायीला जीवन देणारी ती गोदावरी होय. गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापापासून मुक्ती मिळावी यासाठी घोर तप केले आणि स्वर्गातून गंगेला आणण्याकरता भगवान शंकरास साकडं घातलं. गौतम ऋषींनी प्रार्थना केली, हे जगदीश्वरा, समस्त लोकांना पवित्र करणाऱ्या गंगेला आपण ब्रह्मगिरीवर सोडावे. आणि मग त्र्यंबकेश्वर जवळ गोदावरी अवतरली. भगवान शंकरांच्या जटेत सामावलेल्या जलाचे 2 भाग म्हणजे गोदावरी आणि दुसरा भाग म्हणजे भगीरथाने कठोर तपश्चर्या करून स्वर्गातून पृथ्वीवर आणलेली गंगा नदी. गोदावरी गंगे इतकीच पवित्र आहे, किंबहुना ती गंगाच आहे म्हणून तिला दक्षिण गंगा म्हटलं जातं. वैराग्य योगी शिवशूल पाणी, सदा समाधी निज बोधवाणी, उमा विलासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भगवान शिव वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप आहेत.
ते त्रिशूल धारण करतात, सदैव समाधिस्थ असतात, आत्मज्ञानाचा उपदेश करतात, उमा पार्वतीसह आनंदाने वास करतात आणि त्रिपुरासुराचा संहार करणारे आहेत. अशा भगवान शिवांशिवाय माझं रक्षण कोण करील? या श्लोकात भगवान शिवांच्या 4 वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे. वैराग्य, ज्ञान, गृहस्थ धर्म, अधर्माचा नाश. वैराग्य म्हणजे संसार सोडणं नव्हे, तर आसक्ती सोडणं. पुढे बघूया. उदार मेरुपती शैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी तो गज चर्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. हे पार्वतीचे पती, देवताही ज्यांना विश्वनाथ म्हणतात, दयेचे अथांग सागर आणि गजचर्म धारण करणारे भगवान शंकर, तुमच्याशिवाय माझं तारण कोण करील? ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत, गंगा शिरी दोष महाविदारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मा आणि सर्व देव ज्यांची स्तुती करतात, गळ्यात नागांची माळ, मस्तकावर सोमकांत म्हणजे चंद्र आणि जटांमध्ये गंगा धारण करणारे, भक्तांचे सर्व दोष दूर करणारे भगवान शिव, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील? कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. कर्पुरासारख्या गौरवर्णी पार्वती ज्यांच्या सोबत विराजमान आहेत, हलाहल विष प्राशन करून ज्यांचा कंठ निळा झाला आणि ज्यांच्या स्मरणाने दारिद्र्य आणि दुःख दूर होतं, त्या भगवान शिवांशिवाय माझं रक्षण कोण करील? स्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चुडामणी कोण आहे, उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. स्मशानात आनंदाने वास करणारे, देवांमध्ये श्रेष्ठ अलिप्त वृत्तीचे, जटाधारी आणि भस्मधारी भगवान शिव, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील? भूतादिनाथ अरि अंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा, राजा महेश बहुबाहुधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. सर्व सृष्टीचे अधिपती, मृत्यूवरही ज्यांचं प्रभुत्व आहे, अशा महेश्वरांनाच मी माझा स्वामी मानतो. त्यांच्याशिवाय मला तारणारा दुसरा आहे तरी कोण? येथे भूत म्हणजे फक्त भूते प्रेते नव्हेत, तर सर्व प्राणी मात्र. भगवान शिव हे संपूर्ण सृष्टीचे नाथ आहेत, म्हणून त्यांना भूतनाथ असं म्हटलंय. पुढे बघा. नंदी हराचा हरी नंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश, सदाशिव व्यापक तापहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. नंदीचे स्वामी, देवताही ज्यांना विश्वनाथ म्हणतात, सर्वत्र व्यापून राहिलेले आणि भक्तांचे दुःख दूर करणारे सदाशिव, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील? भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न, तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. रौद्र रूप धारण करूनही विश्वाचं पालन करणारे, कामदेवाचा अहंकार आणि दक्षाचा गर्व दूर करणारे भगवान रुद्र, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील? इच्छा हराची जग हे विशाळ, पाळी सुची तो करी ब्रह्म गोळ, उमापती भैरव विघ्नहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भगवान शिवांच्या इच्छेने हे विशाल विश्व चालतं, तेच त्याचे पालन करतात. उमेचे पती आणि सर्व विघ्न दूर करणारे भैरव स्वरूप भगवान शिव, तुमच्याशिवाय माझं तारण कोण करील? भगीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र, विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भगीरथीच्या पवित्र तीरावर जिथे मोक्षदायी तारक ब्रह्ममंत्राचा महिमा आहे, त्या विश्वेश्वर त्रिनेत्रधारी भगवान शिवांशिवाय माझं रक्षण कोण करील? इथे काशी विश्वनाथ आणि तारक मंत्र यांचा उल्लेख आहे. अशी श्रद्धा आहे की काशीमध्ये भगवान शिव मृत्यूसमयी भक्ताच्या कानात तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मोक्ष देतात. पुढे बघूया. प्रयागवेणी सकळा हराच्या, पादारविंदी वहाती हरीच्या, मंदाकिनी मंगल मोक्षधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम त्या भगवान शंकरांचीच किमया आहेत. पादारविंदी वहाती हरीच्या हे समजून घ्यायला हवं. पुराणानुसार वामन अवतारात
भगवान विष्णूंनी त्रिविक्रम रूप धारण केलं. त्यांच्या चरणाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचा भेद केला आणि तिथे दिव्य जल प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी ते आपल्या कमंडलूत धारण केलं. हीच दिव्य धारा पुढे गंगा म्हणून प्रसिद्ध झाली. त्यामुळे गंगेला विष्णुपदी असंही म्हणतात, म्हणजे भगवान विष्णूंच्या चरणातून उत्पन्न झालेली. नंतर राजा भगीरथांच्या तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर अवतरली. तिचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकली नसती, म्हणून भगवान शिवांनी तिला आपल्या जटांमध्ये धारण केलं. म्हणजे गंगा ही हरी आणि हर दोघांशी संबंधित आहे. पुढे बघूया. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्य दाता मनुजा कळेना, एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भगवान शिवांचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. ते कैवल्य म्हणजेच मोक्ष देणारे आहेत. जगाच्या कल्याणासाठी विषही स्वीकारणाऱ्या त्या महादेवांशिवाय माझं रक्षण कोण करील. आता हा श्लोक संपूर्ण स्तोत्रातील अत्यंत सुंदर श्लोकांपैकी एक आहे असं म्हणता येईल. कवी म्हणतात की भगवान शिवांचा महिमा वर्णनाच्या पलीकडचा आहे. त्यांनी स्वतः विष प्राशन करून जगाचं रक्षण केलं, त्यामुळे ते त्याग, करुणा आणि मोक्ष यांचं मूर्तिमंत स्वरूप आहेत. पुढे बघूया. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता, अंकी उमा ते गिरिरूपधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. सर्वांच्या अंतःकरणात चैतन्य रूपाने वास करणारे, प्राणस्वरूप शिवलिंग म्हणून प्रत्येक जीवात विराजमान असणारे आणि उमा अर्थात पार्वतीसह कैलासावर वास करणारे भगवान शिव, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी भानू, गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. सदैव तपश्चर्या करणारे, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूप्रमाणे कृपाळू, कोट्यावधी चंद्रांप्रमाणे तेजस्वी आणि भस्मधारी गौरीपती भगवान शिव, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील. कर्पूर गौरी स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजका सदैवा, अंती स्वहित सूचना विचारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. कर्पुरासारख्या गौरवर्णी आणि पवित्र भगवान शिवांचं स्मरण केल्याने मनाला शांती मिळते, चिंता दूर होते आणि शेवटी स्वतःच्या कल्याणाचा मार्गही समजतो. अशा शिवांशिवाय माझं रक्षण कोण करील. विराम काळी विकळ शरीर, उदास चित्ती न धरीच धीर, चिंतामणी चिंतने चित्तहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. जीवनाच्या अखेरीस शरीर अशक्त होतं, मन अस्थिर होतं. अशा वेळी चिंतामणीप्रमाणे मनातील सर्व चिंता दूर करणारे भगवान शिवच आधार देतात. हा श्लोक अंतकाळी ईश्वर स्मरणाचं महत्व सांगतो. सुख वसाने सकळे सुखाची, दुःख वसाने टळती जगाची, देहावसानी धरणी थरारी, तुझवीण शंभो मज कोण थारी. या श्लोकात शाश्वत सत्य सांगितलंय. सुख असो वा दुःख, शेवटी सर्व काही संपतं. देहाचाही अंत निश्चित आहे. त्या अंतिम क्षणी भगवान शिवांशिवाय दुसरा आधार नाही. अनाहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भाव शून्य होय, कथा निजांगे करुणा कुमारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. आकाशात निनादणाऱ्या अनाहत नादाच्या अनुभूतीने मनातील सर्व द्वैत नाहीस होतं. अशा करुणामय भगवान शिवांशिवाय माझं रक्षण कोण करील. शांती स्वलीला वदनी विलासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे, भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. भगवान शिवांच्या मुखावर शांतीचा विलास आहे. ते संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून असूनही सहज दिसत नाहीत. भवानीने भिल्लीन रूप धारण केलं तर शिवाने ब्रह्मचारी. अशा शिवांशिवाय माझे रक्षण कोण करील. पीतांबरे मंडित नाभी ज्याची, शोभा जडित वरी किंकिणीची, श्री देवदत्त दुरितांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. पीतांबर नेसलेले भक्तांचे सर्व पाप दुःख दूर करणारे गुरुदेव दत्त हेही शिवाचंच रूप आहेत. हे शंभो, तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करील. जीवाशिवाची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझवीण शंभो मज कोण तारी.
जीव आणि शिव यांचे ऐक्य झाल्यावर प्रपंचातील आसक्ती नष्ट होते, सर्व उपाधी गळून पडतात आणि चारही वेद याच सत्याची घोषणा करतात. निधान कुंभ भरला अभंग, पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग, गंभीर धीर सूर चक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भगवान शिव हे अखंड आध्यात्मिक संपत्तीचे भांडार आहेत. त्यांच्या ज्योतिर्लिंग स्वरूपाचं दर्शन झालं की मन गंभीर, स्थिर आणि शांत होतं. अशा भगवान शिवांशिवाय माझं रक्षण कोण करील? ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाश स्वरूप, अनंत चैतन्य स्वरूप शिवाचं प्रतीक. शिवपुराणातील प्रसिद्ध कथा अशी आहे की एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला. त्याच वेळी त्यांच्यासमोर अनंत तेजाचा अग्निस्तंभ प्रकट झाला. ब्रह्मदेव वरचं टोक शोधण्यासाठी हंस बनून उडाले, तर भगवान विष्णू खालील टोक शोधण्यासाठी वराह रूप धारण करून गेले. पण त्या तेजस्तंभाचा ना आरंभ सापडला ना अंत. तेव्हा त्या अग्निस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले. यातून एक संदेश दिला जातो, परमेश्वराला आरंभ नाही, अंत नाही, ते अनंत चैतन्य आहेत. याच अग्निस्तंभाला ज्योतिर्लिंग असं म्हणतात. भारतातील 12 पवित्र स्थळांवर भगवान शिवांनी आपल्या ज्योती स्वरूपाचं दर्शन दिलं अशी श्रद्धा आहे, म्हणून ती 12 ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाली. त्या परमज्योतीची एक ठिणगी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणातही तेवत असते. पुढील श्लोक कशी पूजा करावी ते सांगतात. बघा, मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी, काशीपुरी भैरव विश्वतारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार, बिल्वपत्र आणि सुगंधी बकुळ फुलांनी भगवान शंकराची पूजा करा. काशीचं रक्षण करणारे भैरव रूप भगवान शिव संपूर्ण विश्वाचे तारण करतात. त्यांच्याशिवाय मग माझं रक्षण कोण करील? जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती, प्रताप सूर्य शर चापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई, जुई, चंपक आणि मालतीच्या फुलांनी भगवान शिवांची पूजा केली जाते. पिनाकधारी तेजस्वी भगवान शिवांशिवाय माझं तारण कोण करील? अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे, नेई सुपंथे भव पैल तीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा शब्दांच्या पलीकडील आध्यात्मिक अवस्था. शिवांच्या गुणांचं श्रवण केल्याने आपल्याला भवसागर तरून जाण्याचं बळ प्राप्त होतं. नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिव मंत्र माळा, पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. हे मना, प्रेमानं भगवान शिवांचं नाम जपत राहा. नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचं ध्यान कर, कारण भगवान शिव आपल्या हृदय गुहेतच विराजमान आहेत. नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र शैव परंपरेतील सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो हे आपण जाणतोच. त्याचं सतत स्मरण करावं. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिव सौख्य नामी, शिणलो दयाळा बहुसाल भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. हा श्लोक ही शरणागतीची पराकाष्ठा आहे. भक्त अत्यंत आर्तपणे भगवान शिवांना हाक मारतो, हे सद्गुरु रूप भगवान शिव, मी संसाराने थकलो आहे. मला तुमच्या चैतन्यमय स्वरूपाचा अनुभव द्या. तुमच्याशिवाय मला आधार देणारा दुसरा कोण? हा संपूर्ण स्तोत्राचा उपसंहार आहे. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टास शंकू नको, ज्याची आ स्मरणे पतित, तरती तो शंभू सोडू नको. केवळ शास्त्रांचे अध्ययन, तीर्थयात्रा, योग, व्रत, मख म्हणजे यज्ञ किंवा कठोर तप यांवर अवलंबून राहू नकोस. हे सगळं नाही केलंस तरी चालेल, पण ज्यांच्या केवळ स्मरणानेही पतितांचा उद्धार होतो त्या भगवान शंकराचं स्मरण मात्र कधीही सोडू नकोस. तुमचा श्रावण महिना श्रवणाने साजरा व्हावा म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा आणि इतरांनाही पाठवा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा.
अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.